अंकारी वैशाली अशोक आणि सोनटक्के दत्तात्रय सुभाषराव आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे ज्येष्ठ बंधू रामचंद्र अंबादासराव निर्मळ यांच्या प्रचारासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे सरचिटणीस आणि या शहराचे आदर्श व्यक्तिमत्व आणि माजी नगर अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर स्वरूप सिंहजी हजारी साहेब, मंचावर उपस्थित असलेले भ्रष्टाचार निर्मूलनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मित्र इंजिनियर सादिक भाई इनामदार, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र संदीपजी काजगुंडे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आमचे मित्र दत्ताभाऊ धोत्रे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष आमचे मित्र ॲडव्होकेट मोहनजी भोसले, माजी नगरसेवक माझे सहकारी राजू शेठ कोमटवार, माजी नगरसेवक आमचे आदरणीय सोमनाथ दादा शेळके, या ठिकाणी उपस्थित आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रभाग 7 चे उमेदवार नदीम भाई मोमीन, आमचे शेख मुशीर भाई, या ठिकाणी आमचे शेख याकूब भाई, आमचे मित्र जे पाठीमागे उपस्थित आहेत ते राजभाऊ बोबडे, जगन्नाथजी सिकची, अप्पाराव बुरसे, दयानंदजी जाधव, अर्जुनराव बांगर, गजेंद्रजी कुंभार, यशवंतराव लोखंडे, प्रभाकर सावंत, आनंदराव विभूते, शिवदासजी वैष्णव, फुलचंदजी मुळे, रामरावजी लांडगे, गणेशजी काळे, सुधाकरजी लोखंडे, आमचे मित्र गजाननजी शेळके, आमचे मित्र सूरजजी गुन्नाल, आमचे सहकारी डॉक्टर अंकारे साहेब, उपस्थित मोठ्या संख्येनं माता भगिनी, तरुण मित्रांनो आणि पत्रकार बंधूंनो, या ठिकाणी आत्ताच आमचे माजी नगरसेवक बाळासाहेबजी सोनटक्के यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे, अनेक वर्ष फक्त काम आणि कामाच्या ताकदीवर आणि तुमच्या आशीर्वादाने त्यांनी या ठिकाणी 2दा नगरसेवक पद भूषविलंय. अहोरात्र झटणारा कार्यकर्ता आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये रात्री अपरात्री त्यांनी काम केलं आणि त्याची पावती म्हणून तुम्ही सुद्धा त्यांना 2दा आशीर्वाद दिला. आणि मला वाटतं यावेळेस सुद्धा आपण त्यांना आशीर्वाद रूपी मतदान करून निश्चित त्यांना पुढे सुद्धा काम करण्याची संधी देताल यात माझ्या मनामध्ये शंका नाही. दुसरे आमचे उमेदवार ते त्यांच्या मिसेस आहेत डॉक्टर साहेबांच्या, त्या सध्या उच्च शिक्षित आहेत. ते सुद्धा उमेदवार आम्ही या ठिकाणी चांगले दिलेले आहेत. त्यांनी सुद्धा या भागामध्ये वैद्यकीय सेवा केलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की असे 2 चांगले चेहरे आम्ही या प्रभागातून आदरणीय डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दिलेले आहेत. आता लोक बरेच या ठिकाणी भूलथापा मारतात. खरं म्हणजे कष्टाकडे कुणी बघत नाही, परंतु त्या कष्टाला ज्यावेळेस फळ लागतं त्यावेळेस सगळेजण बघतात. तशी परिस्थिती आहे.
बऱ्याच वेळेस फिरताना आम्ही बाळासाहेब तुमच्याबद्दल अशी चर्चा केली जाते की बाळासाहेबांना 3 मजली सगळ्यात मोठी बिल्डिंग या ठिकाणी बांधली आहे. परंतु मित्रांनो, त्याच्या मागे काय कष्ट आहे आणि मला सुद्धा माहिती आहे की त्यांचे 2 बंधू या ठिकाणी सर्व्हिसला आहेत. 40-50 लाख रुपयाचं कर्ज त्या बिल्डिंगवर आहे, लोन बँकेचं. हे लोकांना दिसत नाही आणि 20-25 वर्षापासून ते वडिलांच्या याच्यापासून कष्ट करतात 3 जण भाऊ. हे सुद्धा आपण या ठिकाणी ओळखलं पाहिजे. आता आम्ही राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. डॉक्टर साहेब तर अनेक वर्ष या ठिकाणी काम करतात. खऱ्या अर्थानं काही लोक लाभार्थी असतात, पण डॉक्टर साहेब यांना माहिती आहे त्यांना नगराध्यक्ष पद भूषवलेलं या शहरासाठी खूप चांगलं काम केलंय. ते राजकारण करतात, आम्ही राजकारण करतो. म्हणजे राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा घडावी, लोकांचे काम व्हावेत, लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, याच्यासाठी खऱ्या अर्थाने हे राजकारण असतं. परंतु काही लोकांचा दृष्टिकोन असा होतो की राजकारणात गेलं की पैसे कमवण्याचा एक उद्योग आहे. असं काही नसतं मित्रांनो. हा एक राजकारणात काम करण्याचा काय म्हणता येईल त्याला नाद असतो आणि त्याच्या माध्यमातून तुमचे प्रश्न या ठिकाणी सोडवले जातात. या धारूर शहरामध्ये आपले आदरणीय हजारी साहेबांना 2 वेळा नगराध्यक्षपद भूषवलं. आम्ही जरी काही काळ परस्पर विरोधक म्हणून काम केलं असलं तरी त्यांना चांगलं काम ज्यावेळेस केलं त्यावेळेस आम्ही सुद्धा त्यांचं या ठिकाणी मन भरून कौतुक केलेलं आहे. आणि खरोखरच त्यांना या शहरासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. या शहरामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये तर अत्यल्प असा निधी असायचा, परंतु त्याच्यातही त्यांनी एक ज्याला अर्थनियोजन जसं म्हणतात तसं व्यवस्थित त्या ठिकाणी अर्थनियोजन करून प्रत्येक भागामध्ये जे जे करता येईल ते त्यांनी त्या ठिकाणी सुविधा दिल्या आणि गाव स्वच्छ ठेवण्याचं काम केलं. गावामध्ये स्वच्छता अभियान राबवलं. स्वतः झाडू घेऊन सुद्धा ते वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरले. अनेक संस्थांना त्यांनी सोबत घेतलं. अनेक लोकांना विश्वासात घेऊन त्यांना या ठिकाणी काम केलं. खरं म्हणजे हे सगळं करत असताना दैनंदिन लोकांना पाणी पुरवठा कसा करता येईल त्याकडे त्यांचं स्वतःचं जातीनं लक्ष होतं. त्यांना त्यांची गाडी सुद्धा या नगरपालिकेला दिली होती. म्हणजे मला सांगायचं हे की असे दायित्व असणारे लोक समाजाच्या प्रती आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक म्हणून काम करणार आहेत. निर्मळ कुटुंबीय अनेक वर्षापासून या ठिकाणी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आमचंही काम तुम्ही पाहिलंय. आम्ही या शहरासाठी जे म्हणून काही करता येईल त्यावेळेस ते प्रश्न सोडवण्याचं काम केलं. ज्या वेळेस आम्हाला संधी मिळेल, म्हणजे आम्हाला तशी डायरेक्ट संधी कधी डॉक्टर साहेब भेटलेली नाही, परंतु त्या प्रक्रियेमध्ये असताना चांगले निर्णय घेण्याचं काम सुद्धा आम्ही या ठिकाणी केलं. अनेक भागातले प्रश्न सोडवले. आताच आमचे मोठे ज्येष्ठ बंधूंनी सांगितलं की पीटीआरचा प्रश्न होता, तो सुद्धा या ठिकाणी निकाली काढण्याचं काम केलं. आणखीन काही या ठिकाणी पीटीआरचे प्रश्न आहेत ते सुद्धा निकाली काढण्याचं आम्ही काम करू येणाऱ्या काळामध्ये. 33 किवीची तार या ठिकाणी काही लोकांना मागणी केली, ती सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चित आणि मागच्या त्या जुन्या काळामध्ये ती सुद्धा त्या ठिकाणी काढलेली आहे. तुमचे जे म्हणून काय आता प्रश्न असतील ते आम्ही प्रश्न सोडवण्यास तयार आहेत. पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो आपल्याला व्यवस्थितरित्या हाताळून मार्गी लावावा लागेल. अनेक लोक आपल्याकडे येणार आहेत. अनेक उमेदवार या ठिकाणी उभा आहेत. तुतारीचे आहेत, घड्याळीचे आहेत, शिवसेनेचे आहेत. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी बारकाईने तपासलं पाहिजे की कुठला उमेदवार या ठिकाणी चांगलं काम शहरासाठी करू शकतो. या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यामुळे खूप मोठ्या
ताकदीनं आदरणीय या महाराष्ट्राच्या लोकनेत्या पंकजाताईच्या माध्यमातून आपण मोठा निधी या शहरासाठी आणू शकतो आणि आपल्या जो मूलभूत गरजा आहेत, रस्ते असतील, नाले असतील किंवा लाईटचे व्यवस्था असेल, स्वच्छताची व्यवस्था असेल किंवा पाणी प्रश्न आहे, हे प्रश्न निश्चित येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की ही निवडणूक अतिशय शहराच्या दृष्टीने महत्वाची निवडणूक आहे. एकदा जर आपण या ठिकाणी चुकलो तर 5 वर्ष आपल्याला पुन्हा संधी मिळणार नाही. सरकारवरही आपल्या नामदार सुद्धा आपल्या विचाराचे आहेत. परत डॉक्टर साहेबांसारखे मार्गदर्शक आपल्या पाठीशी उभा आहेत. म्हणून मित्रांनो, कुणाच्याही भूल तापाला आपण बळी पडू नका. आज लोक गप्पा मारतील, परंतु शहराचा विकास करण्यासाठी तुम्ही चांगला निर्णय घेणं आवश्यक आहे आणि मला खात्री आहे की आपण या ठिकाणी निर्णय घेणार आहेत. लाडली बहीण आपण या शासनानं सुरू केली आणि महिलांसाठी थोडाफार आर्थिक हातभार त्या ठिकाणी मिळाला आणि डायरेक्ट आपल्या या माता भगिनींच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत. खऱ्या अर्थानं त्या लाडलीचे जनक आपल्या ताई आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत. मला एवढंच सांगायचं की मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित आहेत. आपल्यासाठी सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून चांगलं काम आपण या शहरामध्ये करू, जेणेकरून आपल्या हातामध्ये 4 पैसे अधिकचे कसे येतील आणि आपला आर्थिक जो स्रोत आहे तो सक्षम कसा करता येईल त्या दृष्टीने सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करणार आहेत. म्हणून मला आपल्याला विनंती आहे की मत आपलं वाया घालवू नका. कारण आज पाहतोय शहरामध्ये चांगला प्रतिसाद आपल्या या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मिळत आहे. चुकीच्या ठिकाणी आपण मत देऊ नका आणि कुणाच्याही भूलतापाला आपण बळी पडू नका आणि पडणार नाहीत अशी मला या ठिकाणी खात्री आहे. कारण उदयनगर हे जागरूक मतदारांचा प्रभाग आहे. अनेक चांगले माणसं आपण या ठिकाणी निवडून दिलेले आहेत आणि याच्या पुढेही आमच्या या दोन्ही उमेदवाराला आपण संधी देणार आणि आमचे ज्येष्ठ बंधू यांना सुद्धा आपण जास्तीत जास्त मतदान या भागातून देताल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह या ठिकाणी आहे कमळ. कमळासमोरील बटन आपण या ठिकाणी दाबून त्यांना प्रचंड मतदान करावे हीच आपल्याला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.